गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, हा आहे आपल्या ट्रिपचा दिवस दुसरा. तर काल तुम्ही पाहिलं की आपण मुंबईला पोहोचलोय आपल्या मावशीच्या इथं. तर ही आमची माऊस बहीण आहे, दीदी स्नेहा नाव आहे. हे आमचे काका आहेत आणि मावशी आता तिचं स्वयंपाकाचं चाललंय. तर आज फायनली आपण आज संध्याकाळी रात्री 1 वाजताची फ्लाईट आहे. तर आपण 3-4 वाजता एअरपोर्टसाठी निघणार आहे. तर काय म्हणशील दीदी? दीदी जॉबला निघाली होती म्हणून दीदी जायच्या अगोदर ब्लॉग स्टार्ट करते. काय म्हणशील दीदी तू? चांगले चांगले व्हिडिओ पाठव तिकडचे, आम्ही तुझ्या व्हिडिओची वाट बघतोय. काका काय म्हणताल तुम्ही? सेम टू. मावशीकडे दाखवा तुम्ही. मावशी नाही ऐकतच नाही मावशी. काय तर चला आता अजून भाऊ एक आहे. भाऊ आला, तो जिमला गेलाय, शुभम म्हणून. त्याला पण दाखवतो मी ब्लॉग मध्ये. घरी असल्यावर जास्त नाही ब्लॉग, पण हा ब्लॉग एकदम इंटरेस्टिंग होणार आहे मित्रांनो. कारण आपण एअरपोर्टला जाणार आहे. फर्स्ट टाइम मी एअरपोर्टला चाललोय. तुम्हाला सगळं दाखवणार आहे बाबा. कॅश करन्सी कशी चेंज करतात एअरपोर्टवर गेल्यावर, तिकीटला आपल्याला बोर्डिंग पास कसा भेटतो, अजून कुठनं कसं जायचंय, टर्मिनल कुठला असतोय, काय असतंय, इमिग्रेशन काय असतं, हे सगळं ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे. तर शेवटपर्यंत नक्की पहा ब्लॉग. चला जाऊया, पुढे गेल्यावर दाखवतो तुम्हाला. मित्रांनो, तर काल आपण आपल्या मावशीच्या इथं थांबलो होतो. तर इथंच गाडी पार्किंगला लावली आणि हे गाडी नाही जवळपास आपली इथंच नाही 20 दिवस राहणं आहे, 20 ते 25 दिवस राहणं आहे. त्यामुळे इथं सेफमध्ये लावून ठेवली, काय अडचण नाही आहे इथं पार्किंगला. आणि चला, वरचे सगळ्यात टॉप मजल्यावर राहिला आहेत मित्रांनो. तर फायनली आपण आता इथनं निघतोय मावशी आणि काकाच्या इथनं. आपण काल रात्री आलो होतो. आता 4:30 वाजले आणि आपलं पार रात्री 1 वाजताचं विमान आहे. तर इथनं निघतोय 5 वाजता आपण निघायचं. इथनं मेट्रो स्टेशनवर आपल्याला काका सोडा येणार आहे. तुम्हाला दाखवलंच मी. आपला भाऊ सकाळी तुम्हाला दीदी दाखवली होती, शुभम नव्हता, तो बाहेर गेला होता जिमला. तर त्यामुळे आता हा शुभम आहे, हा आपला माऊस भाऊ आहे, मुंबईला असतो. काय म्हणतील शुभम? खूप खूप शुभेच्छा तुला न्यू ट्रिपसाठी. आणि प्लीज भावाला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा चॅनलला, शेअर करा जेवढे होतील तेवढे. आणि ऑल द बेस्ट फॉर युअर ट्रिप. ओके मित्रांनो, तर फायनली निघायच्या अगोदर देवाच्या पाया पडून निघतोय. तर चला येऊ का? ओके ओके, चला. चला निघतोय मित्रांनो आता फायनली आपण. मित्रांनो, तर फायनली चाललोय आता. काका सोडवायला आल्यात. तर हे सीट बेल्ट लावतो, सीट बेल्ट लावला नाही म्हणून. मित्रांनो, तर फायनली आपलं मेट्रो स्टॉप आलाय, आनंदनगर मेट्रो स्टेशन म्हणून आहे. तर तुम्हाला बोर्ड पण दाखवतो आता. फोटो बी काढतो इथनं मी एक, आनंदनगर मेट्रो स्टेशन. मित्रांनो, तर इथनं पुढं आपला प्रवास एकट्याने चालू होतोय आता. काका इथपर्यंतच होते. चला बाय बाय. हा, इथं पाहू शकता आनंदनगर मेट्रो स्टेशन आहे, तिथं सोडायला आले. धन्यवाद. चला ओके, बाय बाय. भेटूया परत, येतो का मी? ओके. तर चला मित्रांनो, आता कुठनं वाटतं इकडून आहे, जाऊ द्या. तिथं वर जाऊन तिथं समोर हां हां. आणि काय गोंदिवली लास्ट स्टॉप आहे, तिथून खाली उतरायचं असतं. ओके ओके आणि तिथून रिक्षा पकडू. ओके ओके, चालेल. थँक्यू. मित्रांनो, तर आलोय इथनं मेट्रो स्टेशनवर. तर तिकीट कुठं काढायचं आहे बघूया आणि मग मेट्रोत बसायचं. कसं आहे, तिकीट काढूया पहिलं, विचारूया अगोदर तिकीट कुठं निघतंय. चला वरडायचं ते आपण. मित्रांनो, तर आपण मुंबईमध्ये आलोय आनंदनगर रेल्वे स्टेशनला. तर इथनं तिकीट घेतलंय. बॅग का? ओके, बॅग इथं ठेवायच्यात. एकच मिनटं, पडायची नाही ना, ह्याच्यात कॅमेरा आहे. सॉरी दादा, सॉरी यार, सॉरी सर. मग बॅग जास्त आहे त्यामुळे झालं. चॅनल सांगतो, एकच मिनटं सांगतो. हां, स्वप्नील देवडे म्हणून. काय झालं, हे लय मोठं बंद आहेत त्याचं, त्यामुळे त्यांना लागलं. स्वप्नील देवडे म्हणून आहे. येऊ का जवळ? कुठले तुम्ही सर? सोलापूरचे. मी बारामतीचा आहे. पाहिलं असेल तुम्ही पॅशन प्रो गाडीवर
भारत नेपाळ भूतानला गेलो होतो. हां एवढं काय माहिती. ओके ओके चला मित्रांनो, तर मी मेट्रो स्टेशनला आलो आहे. तर मेट्रो स्टेशनला तिकीट काढल्यानंतर ना नव्हे हे दरवाजे असे ओपनच होत नाही. तुम्ही असं गेला तर डायरेक्ट. तर त्यासाठी तुम्हाला नव्हे इथं हे असं स्कॅन करायला लागतं हे तिकीट स्कॅन झालं की दरवाजे ओपन झाले आणि आपण जायचं अशा पद्धतीने आहे. तर 1 नंबरचा प्लॅटफॉर्म इकडे आनंदनगर. तर चलो ॲक्सिलेटरवर आलो आहे आता मी. हां असं तिकीट आहे. हे तिकीट शेवटपर्यंत फेकून द्यायचं नाही, नाही तर तुम्हाला बाहेर एंट्रीच नाही आहे. ओके चलो. लई रेकॉर्ड करतोय असं वाटतंय का मी? 3-4 पार्ट करेल मी या ब्लॉगचं. बघा तुम्ही मस्त मस्त असणार आहे. इथनं मी रेल्वे स्टेशनपर्यंत जास्तपर्यंत एक आणि तिथनं पुढे एक. मेरे को ये मालूम नहीं है सर. गाड़ी किधर जाएगी? गोंदिवली एयरपोर्ट तक. गोंदिवली एयरपोर्ट हाँ। जाएगा वो वाला. वो मेरे को नहीं मालूम. आपको किधर जाना है? मेरे को हाँ मित्रांनो, तर अशा प्रकारे दरवाजे आहेत. तर विचारूया कोण आलं ते कुठनं कसं जातंय. आली सर. गोंदिवली एयरपोर्ट. मित्रांनो, तर फायनली मेट्रोत बसलोय आता. मोकळीच आहे मेट्रो सगळी. ओके रिलॅक्स बसतो जा. लय बॅग आहेत. त्या माणसाला चष्माच पडला माझ्याकडून त्या माणसाचा. ही तिकीट नाही आपल्याला उतरस्तोपर्यंत जपून ठेवायचे. मित्रांनो, तर मेट्रो एकदम मोकळीच आहे. ही पाहू शकताय. आता ज्यावेळेस ऑफिस सुटल 6 नंतर, आता मी बरोबर 5ला बसलोय मेट्रोत. तर ज्यावेळेस ऑफिस सुटल ना तेव्हापासून गर्दी होती मेट्रोला. बसायला जागा राहत नाही. आणि अशा प्रकारे व्ह्यू आहे. तुम्हाला पुढे गेल्यावर अजून लई स्कायस्कॅपर बिल्डिंग दाखवतो उंचच्या उंच. अशा प्रकारचा मस्त व्ह्यू येतोय. इथं बघा खाली झोपडपट्टी पण आहे. मित्रांनो, 30 सेकंदामध्ये दरवाजा बंद होतोय. आता मी चेक केलं 30 सेकंदाचं आहे फक्त. हर महादेव मित्रांनो. तर मित्रांनो, फायनली आपण नाही थायलंडला निघालोय आज. आणि आपण मुंबईमध्ये आलो होतो आपल्या मावशीपाशी. तर तिथनं निघालोय. मला काका मेट्रोमध्ये सोडायला आले एअरपोर्टच्या दिशेने. जिथपर्यंत मेट्रो जाते तिथपर्यंत मी मेट्रोने जाणार आहे. तर आपण आनंदनगरमधनं मेट्रोमध्ये बसलो होतो आणि आपण गोंदिवलीला मेट्रोमधनं उतरणार आहे मित्रांनो. तर मेट्रोने प्रवास एकदम भारी. काय गर्दी नसती काय नसतं. अशा प्रकारे पाहू शकताय. पूर्ण खाली आहे मेट्रो. ज्यावेळेस संध्याकाळचा टाईम होतो, ज्यावेळेस पीक टाईम असतो त्यावेळेस इथं बसायला जागा नसते. अशा प्रकारचे. आणि मेट्रोची एक विशेषता वाटली मला की 30 सेकंदात दरवाजा ओपन राहतोय. आपण 30 सेकंदाच्या आतात जेवढे चढायचे त्यांनी चढायचे. आणि इथं तुम्हाला नव्हे हे डिस्प्ले दिसतात का, ह्या डिस्प्लेवर तुम्हाला सगळं दाखवलेलं असतं की बाबा किती स्टॉप राहिले, किती वेळ लागेल, काय लागेल, अशा प्रकारचं आहे मित्रांनो. आणि ह्याचं एक विशेषता सांगतो मला. जरा लई स्पीड घेते. आता मी काळा दिसायला लागलो तुम्हाला. तर मित्रांनो, कुठनं गोरा दिसतोय? काळाचं इथं गोरापटनं दिसणार.
तर मित्रांनो अशा प्रकारचं तिकीट असतंय. हे मी आनंदनगर ते गोंदिवली काढलेलं आहे. तर हे मला 30 रुपये पडले, म्हणजे आनंदनगर ते गोंदिवली 30 रुपये तिकीट पडले मेट्रोचं. आणि हे तिकीट नाही भाई तुम्हाला स्टार्ट टू एंडपर्यंत जपून ठेवायला लागतं, कारण तिथं स्कॅन केल्याशिवाय तुम्हाला बाहेर निघता येणार नाही. आणि मेट्रो स्टेशनमध्ये घुसताना पण हे तिकीट तुम्हाला लागतं. हे स्कॅन करूनच तुम्ही आत घुसू शकता. अशा प्रकारे आहे मित्रांनो. ते एकदम भारी मेट्रोचा प्रवास भारी वाटला मला. मी पुण्यात एकदा बसलो होतो मेट्रोनी, पण ती अंडरग्राऊंड होती आणि इथं नाही वे वळणं चालली. पाहू शकता पाठीमागं कसल्या बिल्डिंग वगैरे दिसतात. तुम्हाला दिसतात का माझ्या पाठीमागं? एकदम टकाटक अशा बिल्डिंग आहेत. इकडं बघा, वाव कसले. हाच मेन पॉईंट आता बिल्डिंगचा. कसल्या खतरनाक बिल्डिंग आहेत. तर मित्रांनो तुमचा भाऊ चाललाय थायलंडला. तुम्हाला काय नाही करायचं मित्रांनो, ते फॉलो दिसतंय ना, नवीन पाहत असाल तर ते फॉलो बटन दाबा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. आता दिसतोय का मी? हां आता बघा दिसतोय गोरा. फॉलो करा. तुमचा भाऊ एकटाच चाललाय थायलंडला. बघूया काय अनुभव असेल. थायलंडमध्ये पण आपण अशा मेट्रोत बसणार आहे. चला बाय बाय मित्रांनो. तर फायनली पोहोचलोय शेवटच्या स्टॉपला गोंदिवलीला. तर आता उतरूया आहेत ना, हे 30 सेकंदच उघडतात दरवाजे. काय राहिलं का आपलं नाही. आता इथनं आपल्याला रिक्षा पकडायची. चला पहिलं तर खाली जायसाठी तिकीट दाखवायला लागेल. अशा प्रकारची मेट्रो असते. तर अशा प्रकारची मेट्रो असती, पाहू शकताय तुम्ही अशा प्रकारे. आणि मेट्रोतनं उतरलं की आपल्याला खाली जायसाठी खाली हे पायऱ्या आहेत. ॲक्सिलेटर पाहू शकता. मेट्रो अशा प्रकारे असते. आणि खाली तुम्हाला दाखवतो मित्रांनो, तिकीट नसलं ना तर तुम्ही बाहेरच जाऊ शकत नाही. त्यासाठी काय ते जुगाड असेल दुसरं, पण तुम्हाला दाखवतो. आता आपण बाहेर निघायचं म्हणलं ना, तिथनं चेकिंग करून निघायला लागते. चलो तिथं गेल्यावर दाखवतो. आता लय रेकॉर्ड करण्यात काही मजा नाही. स्वयंचलित जिन्याचा वापर करताना चला ठीक आहे. हर महादेव मित्रांनो, तर आपण निघालोय थायलंडला. तर थायलंडला जाण्यासाठी नाही आपण मुंबईमध्ये. आणि आता मुंबईमधनं आपण विमानतळाच्या दिशेने जाताना मेट्रो घेतली होती. तर मेट्रोतनं जाताना तुम्हाला नाही वेळ येताना जे तिकीटला दिलं होतं ते जाताना पण तुम्हाला, म्हणजे माघारी जाताना पण लागतंय. नाही तर तुम्हाला बाहेर जाता येत नाही. असं गेलं ना आपण डायरेक्ट किंवा वाजायला सुरुवात होते. त्यासाठी असं करायचं आणि हे तिकीट इथं स्कॅन करायचं. हे तिकीट स्कॅन केलं की हे दरवाजे उघडतात अशा प्रकारे. आणि अशा प्रकारे आपण जायचं आहे. तर इथनं बाहेर एक्झिट. मला इकडं विमानतळाकडं जायचं आहे. तर कुठल्या साईडने निघून येईल? कसं आहे माहिती आहे का? ओके ओके. मग मला सांगा विमानतळ कुठं काढणार? आमचं बी वरेकरण जर असेल, आमचं नाव घ्या ना. काय सर तुमचं नाव काय? माझं अक्षय भाऊराव आंबरे नाव. कुठले तुम्ही? राहणार वाशिमचा. वाशिमचं आहे काय? हां. मी काय म्हणतो, आता मला ह्या साईडने उतरायला लागेल का ह्या साईडने उतरायला लागेल? एअरपोर्टला जायचं म्हणल्यावर मला ह्या साईडने जायला लागेल. थँक्यू. चला मित्रांनो, तर फायनली मेट्रो स्टेशनमधनं बाहेर निघालो आहे. हे पाहू शकता, हे गोंदिवली मेट्रो स्टेशन आहे. तर आपल्याला इथनं आता रिक्षा करून जायचं आहे. विचारूया दादाला किती पैसे घेतो. दादा चला एअरपोर्टला जायचे टर्मिनल 2ला. किती पैसे? मीटरला किती पण? 50-60. बरं किती किलोमीटर आहे? ओके चला. कसं आहे? चला बघ. काय दादा कुठले तुम्ही? किती पैसे आप? हां 26 रुपये आहे का किलोमीटर? 30 रुपये मिनिमम. हां हां, म्हणजे 26 रुपये कमीत कमी द्यायलाच लागेल. आणि मीटर कसा किलोमीटर आहे? किलो कितना 17 रुपये हो. 17 रुपये का? अंदाजा. हाँ 17 रुपये कुछ पैसा. ओके ओके. टर्मिनल 2ला जायचं आहे दादा. तुमचं नाव सांगा. नाव नाव द्यायला असते ते. अशा प्रकारे मित्रांनो रिक्षाचा मीटर असतोय. मिनिमम 26 रुपये येते. तुम्हाला इथनं 100 मीटर जावा, 200 मीटर जावा, नाही तर मीटरप्रमाणे 17 रुपये मीटरने. अशा प्रकारे आहे. तर आता आपण 300 मीटर आलेलो आहे. चलो बघूया किती होते.
कैमरा है मैं वीडियो बनाता हूँ यूट्यूब पे। आप किधर से? बिहार। बिहार से है क्या? बहुत बढ़िया। ओके ओके। ये आपको ऑर्डर पड़ी है क्या अभी? ये उबर का ऑर्डर उधर से वापस आने का है क्या? नहीं वो आ रहा है, बुकिंग आ रहा है क्या? मित्रांनो तर एअरपोर्टचे बोर्ड लागले तिथनं पाहू शकता आता तिथनं लेफ्ट घेतलं की एअरपोर्टच्या दिशेने जाणार आहे आपण. तर आता आपण आहे सध्या रिक्षामध्ये. बघूया मुंबई एअरपोर्ट कसं आहे. लय वेळा मी नुसतं व्हिडिओमध्येच पाहिलेलं आहे, पहिल्यांदाच येतोय मी आता. टर्मिनल 1 आणि 2 मध्ये किती अंतर आहे ते पण पाहूया आपण. काय असतंय नक्की टर्मिनल 1 आणि 2. टर्मिनल 2 जाना ना? हाँ टर्मिनल 2 1 से 2 कितना दूर रहता है? 5 किलोमीटर। 5 किलोमीटर रहता है क्या? अंदर से जाने के लिए नहीं है क्या? फिर से कैब नहीं तो रिक्शा बुक करनी है, ऑटो करना पड़ेगा क्या? ओके ओके। फिर ऐसा पूरा घूम के आना पड़ेगा क्या? मैं अंदर से मेट्रो भी चलता है सर। ओके ओके। मेट्रो से जा सकते हैं, मेट्रो है। हां ठीक आहे मित्रांनो. ओके अजून एअरपोर्ट लांब आहे. चला पुढे गेल्यावर दाखवतो मला. आलं का एअरपोर्ट? आल्यावर सांगा दादा एअरपोर्ट आहे का तो बताओ. मित्रांनो तर आतमध्ये जरी तुम्ही राहिला आणि टर्मिनल 1 व्हायला 2 वर जायसाठी मेट्रो आहे, त्याचे काही टेन्शन नाही आहे. तर आपण मेट्रो म्हणल्यावर काय अडचण नाही. तिथं जाऊन तिकीट दाखवून मग पाहिजे. मित्रांनो तर फायनली उतरलो इथनं रिक्षातनं. 77 रुपये झाले मीटरवर भाऊने घेतले. आता टर्मिनल 2 सर टर्मिनल 2 तर इथनं टर्मिनल 2 आहे. तर टर्मिनल 2 वर जाऊया आपण. बॅग अडकूया पहिले. अरायवल टर्मिनल 2 अशा प्रकारची बोळी तुम्हाला दाखवलं कसं आलो मी. चलो फर्स्ट टाइम आलो मी आता एअरपोर्टला मुंबईच्या. चल मित्रांनो तर आलो आहे आता एअरपोर्टवर. तर इथनं आपल्याला जायचं आहे टर्मिनल 2च आहे ना हे? ओके ओके ओके. लिफ्ट है इधर से नीचे से लिफ्ट रहेगी ना? लिफ्ट आपका नाम क्या है सर? मेरा नाम अमित। अमित. कहाँ से आप? मैं उड़ीसा से। उड़ीसा से है क्या? मैं फर्स्ट टाइम ट्रैवल कर रहा हूँ, वो भी इंटरनेशनल. ठीक है ठीक है। ये देखिए लिफ्ट है, हाँ इससे पीटन जाने का। ओके ओके. अरे गेले इससे नहीं जाने का, जहाँ पे पीटन लिखा है वो जाने का। इधर P6 किसी को तो पूछना पड़ेगा. ठीक है ये जाएगा। ओके थँक्यू सर. मित्रांनो तर आपण P10ला निघालो आहे. तिथनं आपले चलो बाय बाय. तर इथं मित्रांनो इथनं आपल्याला डिपार्चर करायचं आहे, म्हणजे निघायचं आहे. त्यामुळे डिपार्चर ह्याला P10ला जायचं आहे आपल्याला. P10ला चाललो आहे. 10व्या मजल्यावर आहे. 10व्या मजल्यावर आहे. हां 10व्या मजल्यावर आहे. P10 P6 आहे का? कोणसा आहे? P10 आहे ना मित्रांनो. तर फायनली P10ला आलो आहे आता. लय खालनं आलो आहे तसं. 10व्या मजल्यावर आलो आहे जवळपास. तर इथनं आपल्याला डिपार्चर फ्लाईट
या हे काय इथं हे मेन लुक आहे एअरपोर्टचा दिसला का इथनं दिसतंय सगळं. मित्रांनो जवळपास 10वी पार्किंगमधनं 10वी मधल्यावाले असा लुक येतो आहे. हा मेन एअरपोर्ट आहे. तर चला पलीकडे जाऊया डिपार्चर कडे. ओके चलो. मित्रांनो तर फायनली आपण नाही एअरपोर्टला पोहोचलो आहे आता. तर हे पाहू शकताय एकदम सुंदर असं मुंबईचं एअरपोर्ट आहे. तुम्ही लई जागेवर विराट कोहलीला वगैरे कुठल्या अभिनेत्याला अशा एअरपोर्टवर उतरताना पाहिलं असेल की वरती असं दिसतं. तर फायनली तुमचा भाऊ पण आलेला आहे मुंबईच्या एअरपोर्टला. तर आपल्याला नाही आता मी लवकर आलो आहे. माझे रात्रीचे 1 वाजताचं प्लेन आहे. तर मी पोचलो इथं 6:30 वाजता. 6:30 नाही 6:45 वाजता पोचलो आहे अंधार पडायच्या अगोदर थोडं. तर मला 8 वाजता आत एंट्री नाही, त्याशिवाय आतमध्ये एंट्री नाही आहे. तर पहिलं तर काय करायला लागेल आपल्याला कॅश चेंज करून घेऊ आपण. जी आपली करन्सी आहे ती थायलंडच्या करन्सीमध्ये करून घेऊ. काही थायलंडच्या करन्सीमध्ये बातमध्ये कन्वर्ट करू आणि काही आपल्या ह्याच्यात कन्वर्ट करू डॉलरमध्ये US आणि काही आपले इंडियनच ठेवू. अशा प्रकारे आहे. तर किती पैसे आणलेत काय आणलेत ते नंतर तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो. इथल्या माणसाला आपली भाषा कळते त्यामुळे इथं नाही सांगत. अशा प्रकारे आहे. एकदम सुंदर असं एअरपोर्ट आहे. तुम्हाला दिसतच असेल माझ्या पाठीमागे. तर आपल्याला 7 नंबरला जायचं आहे. तिथं करन्सी एक्सचेंज होती. अशा प्रकारचं आहे प्रत्येक ठिकाणी आहे. इथं लिहिलेलं आहे कुठल्या कुठल्या देशाला कुठलं जाते एअरलाईन्स. मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. नवीन पाहता असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्ही हा व्हिडिओ कुठनं पाहताय ते पण नक्की लिहा मित्रांनो. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये करन्सी कशी चेंज करायची अजून काय प्रोसेस असते एअरपोर्टच्या आतमध्ये ते सगळे दाखवणार आहे. तोपर्यंत सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्ही कुठनं व्हिडिओ पाहताय ते कमेंट करून नक्की सांगा. चला बाय बाय.